सांगलीत ASK फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट डिअर लव्ह येत्या 24 मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे। या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सांगलीचे अमरनाथ खराडे आणि ऋषिकेश तुराई यांनी केलं असून या चित्रपटात अमरनाथ खराडे, किरण ढाणे, यशोधन गडकरी, अभिषेक वेर्णेकर, लक्ष्मी विभुते, राहुल जगताप आदी कलाकारांनी काम केले आहे। या चित्रपटासाठी संगीत प्रफुल्ल स्वप्नील यांचे असून गायक शंकर महादेवन, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, स्वप्नील गोडबोले तर पार्श्वसंगीत साऊथ सिनेमातील ॲलन प्रीतम यांनी दिले आहे। डिअर लव्ह हा चित्रपट नावाप्रमाणे फक्त प्रेमकथेवर आधारित नसून स्वप्न, प्रेम आणि नातेसंबंध यावर बेतलेला आहे। या चित्रपटाचे चित्रीकरण कोकण, सांगली, सातारा परिसरात निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे। अमरनाथ खराडे, किरण ढाणे यांनी यापूर्वी लागिरं झालं जी या टीव्ही मालिकेत भूमिका साकारल्या आहेत। त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिका, जाहिराती तसेच चित्रपटात भूमिका केल्या आहेत। तर ऋषिकेश तुराई यांनी वेड हा रितेश देशमुख दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट लिहिला आहे। हा चित्रपट सांगली येथे न्यू प्राईड मल्टिप्लेक्स ऑरम सिनेमा येथे प्रदर्शित होणार आहे। तरी सांगलीकर रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी दिग्दर्शक आणि निर्माते अमरनाथ खराडे आणि कलाकारांच्या वतीनं करण्यात आले आहे। नमस्कार सांगलीकर, मी तुमच्या सांगलीचाच कलाकार अमरनाथ खराडे। आमचा सिनेमा येत्या 24 तारखेला 24 मेला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे। त्याचं नाव आहे डिअर लव्ह। तर सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने चित्रित केलेला आहे। सिनेमाचं चित्रीकरण कोकण, सांगली, सातारा या भागात झालेलं आहे। तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल। सिनेमामध्ये खूप छान गाणी चित्रित केलेली आहेत। या सिनेमात शंकरजी महादेवन यांचंसुद्धा एक गाणं आहे। आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे आणि स्वप्नील गोडबोले यांची देखील गाणी आहेत। या सिनेमाचं म्युझिक साऊथचे सिनेमातील ॲलन प्रीतम यांनी म्युझिक दिलेलं आहे सिनेमाला। तर मी असं आवाहन करतो की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि खूप प्रेम द्यावं। आपण सांगलीकरांसाठी हा सिनेमा न्यू प्राईड आणि ऑरम सिनेमा येथे आपल्याला पाहायला मिळेल। तर मी अशी विनंती करतो की जास्तीत जास्त सांगलीकरांनी हा सिनेमा पाहावा आणि सांगलीकरांना प्रोत्साहन द्यावं। धन्यवाद। नमस्कार, मी अभिनेत्री किरण ढाणे। माझा चित्रपट डिअर लव्ह हा येत्या 24 मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे। तर ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही आहे, तर प्रेमासोबतच स्वप्नांची सुद्धा आहे। मी तुम्हा सर्वांना हेच आवाहन करेन की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा। कारण कसं होतं की साऊथचे लोक आहेत जे लोक त्यांचा सिनेमा डोक्यावर उचलून धरतात, पण मराठी चित्रपट सृष्टीत हाच तोटा आहे आपला की हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा मुंबईतच आहे आणि मराठीसुद्धा। ही खूप टफ कॉम्पिटिशन आहे, पण मला असं वाटतं की आपला मराठी माणूसच आपला मराठी सिनेमा पुढे नेऊ शकतो। जसं तुम्ही इतर चित्रपटांना प्रेम देता तसंच प्रत्येक मराठी सिनेमाला द्यावं अशीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते। थँक्यू।